नमस्कार, मी ऐश्वर्या गावंडे महाराष्ट्र न्यूज 7च्या मराठी बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करते। एकीकडे संपूर्ण राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून वाढीव वीज बिलाच्या विरोधात आंदोलन करत मोर्चे काढण्यात आले, तर दुसरीकडे नागपुरात याच विषयाला धरून विदर्भवादी संघटना देखील आक्रमक झाले आहे। विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी नागपूर कामठी महामार्गावर असलेल्या विजेच्या उपकेंद्रावर धडक मोर्चा काढला। या मोर्चात मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते। यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात करताच आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली। त्यानंतर पोलिसांनी सर्व विदर्भवादी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलन शांत झाले। जिसने पैसा भरा भी है, परंतु बिजली बिल ये सभी का इशू है और सभी के बिजली बिल सरकार ने पूरी तरह से मुक्त करना चाहिए। हम माफ नहीं बोलते क्योंकि माफ गुनहगार को किया जाता है। गुनहगार यहाँ पर स्वयं कोरोना है, स्वयं सरकार है, इसलिए हम माफ़ी की उम्मीद नहीं करते। हम सिर्फ मुक्त करने की मांग कर रहे हैं। इसलिए जिसने भी बिजली बिल भरा भी होगा तो अभी कृपया उन्होंने भी अभी रोक देना चाहिए, क्योंकि अभी गांव में कोई बिजली का बिल नहीं भर रहा, शहरों में नहीं भर रहा, मोहल्ले में नहीं भर रहा, और ये अभी गांव में ये सब जगह कोई बिजली बिल नहीं भर रहा। आप भी मत भरिए, ऐसा हम आपको आह्वान। और ये बिजली बिल कनेक्शन काटने के लिए अभी जो ऊर्जा मंत्री नितिन राउत ने बोला है, उसके बारे में आप जनता को क्या बोलेंगे? देखिए, अगर उसने लाइन काटना ही है, ऊर्जा मंत्री को, कर्मचारी को न भेजे, वे स्वयं हमारे सामने आए, हम बताएंगे कैसे लाइन काटा जाता है और कैसे जोड़ा जाता है। हमने उसके ऊर्जा मंत्री के क्षेत्र में इससे पहले कई लाइनें उसके घर के पास जोड़ के दिया, पर अगर वो स्वयं आता है और पूरे दल बल के साथ, पूरे विदर्भ की पुलिस के साथ आता है तो भी चलेगा, परंतु वो स्वयं आना चाहिए। अगर उसमें हिम्मत है तो वो स्वयं आके लाइन काट के। 7 दिसंबर का जो आंदोलन है वो लोग कहाँ से आ रहे हैं आपके? 7 दिसंबर का आंदोलन हर तालुका में हो रहा है, हर जगह जगह हो रहा है। तो ये सिर्फ अपने अपने क्षेत्र में करना है। नागपुर की जनता बर्डी चौक पर आने वाली है और बर्डी का जो गांधी पुतला है वैरायटी चौक, वहाँ पर वो इकट्ठा होने वाली है, और वहाँ से हम बापूजी को नमन करके साकड़े डालकर वहाँ से हम उनको सद्बुद्धि मांगेंगे। भैया इनको सद्बुद्धि दो, ऊर्जा मंत्री को तत्काल बिजली बिल से मुक्त करे विदर्भ की जनता। और सर, ये जो चार्जेस इन्होंने लॉकडाउन के वक्त 22 तारीख का लॉकडाउन था और 1 अप्रैल से 14 के बीच में 27% इलेक्ट्रिक के चार्जेस बढ़ा दिए हैं। वो जो बाबा साहेब आम्बेडकर के कार्यक्रम के दिन ही 14 अप्रैल को इन्होंने 27% जो बढ़ाए हैं रेट, वो अनुचित था। हम तुम सब घर में थे, हमारा रोजगार गया, हमारा व्यापार बनता, हमारा उद्योग बनता, खेती बनती, और सरकार ने जो सिर्फ वहाँ बैठे बैठे एक हुक्म दे दिया कि भैया आज से बिजली के दाम दुगने, जब हमें घर में आपने बिठाला था और हम सब छोड़ छाड़ के कोरोना के डर से घर में 3 महीने थे, तो आप कैसे बढ़ा सकते हो? ये निषेध करते हम। इसलिए विदर्भ राज्य आंदोलन समिती सरकार का निषेध करते। आपल्या जवळची जमापुंजी होती ते त्यांनी काढून शानी आपल्या मुलाबाळाचे पालन पोषण केले। आता याच्यानंतर लॉकडाऊन हे झालं तर आता पण लॉकडाऊनच आहे। आमची मागणी आहे 200 युनिट फ्री पाहिजे आम्हाला, आणि कोरोना काळातील विजेचे बिल विदर्भाच्या जनतेचे मुक्त झाले पाहिजे, 200 युनिट फ्री झाले पाहिजे, त्याच्यानंतर निम्मे झाले पाहिजे बिल आमचे। आणि जर ऊर्जा मंत्री आमची मागणी पुरी नसेल करत तर आम्ही 25 बाया जाऊन त्यांच्या घरात घुसून त्यांना बांगड्या भरून देणार, नाहीतर आमची मागणी पुरी नाही झाली तर त्यांनी खुर्ची खाली करावं। आमदार खासदार कशासाठी बनले? जनतेचे प्रश्न नाही सोडवत। एवढा कोरोना काळ होता, तुळजालांजवळ त्यांनी पेट्रोल पंप खोलला, कुठे पैसे आले? आता कुठे पैसे आले त्यांच्याकडे? गरीब जनते 50 हजार रुपये बिल पाठवला आणि 50 हजार रुपये बिल पाठवले। आमचा विदर्भाचा पाणी गेला, कोळसा गेला, जमीन गेली, प्रदूषण आम्हाला कोराडी प्रदूषण टीबी कॅन्सर अशासारख्या प्रकारचे लोक निर्माण होऊन रहे। जय विदर्भ राज्य आंदोलन समिति के मैं संगठन की मैं एक छोटी सी कार्यकर्ता हूँ। आज जो विजय का बिल इतना बढ़ के आया है कि हम लोग वेट नहीं कर सकते। जैसा माँ दुर्गा माता ने महाकाली का रूप लिया था और महिषासुर का राक्षस का वध किया था, वैसे हम लोग महिला आज हमारे कोरोना काल के जो
बिल माफ नहीं होंगी तो हम ये चप्पल उनको दिखाएंगे। हमको उनके ऊर्जा मंत्री ने मजबूर नहीं करना चाहिए कि हमें चप्पल पैर से निकालना चाहिए करके। इसीलिए मैं बोल रही हूँ कि जैसे काली माता ने राक्षसों का वध किया था, वैसे कोरोना काळ के बीच में ही आहे, कोरोना ही नैसर्गिक आपत्ती आहे, यामध्ये सामान्य जनतेचा कोणाचाही दोष नाही। गेल्या 8 महिन्यापासून जनता आपापल्या घरी बसली आहे। जेव्हा पंतप्रधानांनी घोषणा केली की लॉकडाऊन झालेलं आहे आणि तुम्ही घरी बसा, सगळ्यांनी त्यांच्या आदेशाचं पालन केलं आणि ते घरी बसले, त्यामध्ये गुन्हा कोणाचा नाही, आम्हाला कोणाचाच गुन्हा नाही, पण आम्ही जेलमध्ये बंद झालो। गुन्हेगार हा कोरोना आहे, आमचा काही गुन्हा नसताना मग आम्ही कामाला कसं जायचं? आमचा रोजगार आपोआप गेला। जे लघु उद्योग आहे, सामान्य जे मजदूर आहे, ऑटो चालक म्हणा, भाजीवाले म्हणा, हे सगळ्यांचे रोजगार एकदम ठप्प झाले। मग त्यांनी पैसे आणायचे कुठून? आणि हे विद्युत जे आहे, आम्ही प्रत्येक जनता, ह्या विदर्भाची प्रत्येक जनता टॅक्सच्या रूपाने सरकारला पैसे देते। त्या पैशाचं काय करतात हे सरकार? काय करतात? फक्त ऐश करतात आणि ह्या लोकांना एकदम म्हणजे त्यांना निकृष्ट समजलेलं आहे। त्यांची काही म्हणजे मोलभाव नाही, फक्त मदतीपुरती। म्हणजे हा नागरिक नसून फक्त मतदाता राहिलेला आहे। दुचाकीवरून मोबाईलवर बोलत जाणाऱ्या चालकाच्या हातातील मोबाईल हिसकावून वेड पडली तर मारहाण करून चोरणाऱ्या टोळीतील एका आरोपीला अटक करण्यात नंदनवन पोलिसांना यश आले। पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरीचे मोबाईल आणि दुचाकी जप्त केली असून दारू गांजा पिण्यासाठी मोबाईल चोरी करत असल्याची माहिती आरोपीने पोलिसांना दिली आहे। मोबाईल चोरीच्या एका घटनेतील फिर्यादी हे MH49 क्रमांकाच्या दुचाकीने रामेश्वर येथून भरतवाडा पारडी रिंग रोडने जात होते। खरबी चौकातील अन्नपूर्णा हार्डवेअर जवळ ठेकेदारांचा फोन आला। ते बोलत असताना दिगोरी उड्डाण पुलाकडून वाठोडाकडे येणाऱ्या रोडने एका काळ्या रंगाच्या पल्सरवरून आलेल्या 30 ते 32 वर्ष वयोगटातील 3 अज्ञात व्यक्तींनी दुचाकी थांबवून त्यांचे तोंड दाबले। दुसऱ्याने हेल्मेटने मारहाण केली। तिसऱ्याने त्याचा 10,000चा मोबाईल हिसकावून पळून गेले। त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। सर, काल सक्करदरा पोलीस स्टेशन हद्दीत एक कारवाई करण्यात आली आहे। मोबाईल आणि बाईक त्या आरोपीकडून घेतलेल्या, नेमकी किती आरोपी होते आणि काय संपूर्ण माहिती याची? नंदनवन पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक 18/11/2020 रोजी संध्याकाळी 5-5:30च्या दरम्यान रिंग रोडवर खरबी चौकाजवळ एक फिर्यादी आहे, ते उभ्या फोनवर बोलत असताना एका बाईकवर 3 अनोळखी इसम आले। त्यातील दोघांनी उतरून त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्याजवळचा मोबाईल फिर्यादीजवळचा हिसकावला, बळजबरीने घेतला आणि ते परत बाईकवर बसून 3 जण निघून गेले। अशा प्रकारची फिर्याद आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्याबद्दल रॉबरीची केस दाखल केली आणि गुन्ह्याचा तपास सुरू केला। तांत्रिक विश्लेषणानंतर आणि आम्हाला जे काही परिसरातले फुटेज मिळाले त्याचा सविस्तर अभ्यास करून आम्ही जे संशयित होते त्या संशयिताचा आम्ही शोध घेतला, तर आम्हाला त्यामध्ये एक इसम जो मिळून आला, नाव आहे अरुण चैनसिंग भगत या नावाचा जो आरोपी आहे, रेकॉर्डवरला आहे, तो मिळून आला आणि त्याच्याकडे आम्ही सखोल चौकशी केली, तर त्यामध्ये त्यांनी हा गुन्हा कबूल केला आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्याकडून या गुन्ह्याव्यतिरिक्त इतर गुन्ह्यातील आम्ही जे अशाच प्रकारचे मोबाईल ज्यांनी जे केलेले होते ते एक आमच्या नंदनवन हद्दीतलाच प्रकार होता, तर तोही गुन्हा उघडकीस आणला आणि इतर त्याच्याकडून 2 मोबाईल आम्ही हस्तगत केले। तसेच गुन्ह्यासाठी जी वापरलेली दुचाकी आहे, मोटरसायकल, ती पण हस्तगत केली। यामध्ये त्याचे जे दोन साथीदार होते त्यांचा शोध चालू आहे। त्यांना या गुन्ह्यात आम्ही लवकरच अटक करू। सर, या गुन्ह्यामध्ये सर किती आरोपी होते आणि त्यांच्यावर पहिले कोणते गुन्हा दाखल आहेत का, आणि एकूण किती मुद्देमाल सर आपण जप्त केलेला आहे? यामध्ये एकूण 3 आरोपी आहेत, त्यातला एक आरोपी आम्ही आता अटक केलेला आहे, तो आता न्यायालयीन कोठडीत आहे। या व्यतिरिक्त त्याचे जे 2 साथीदार आहेत त्यांचा शोध चालू आहे, अद्याप मिळालेला नाही आहे। यामध्ये आम्ही 4 मोबाईल आणि 1 बाईक असे जवळजवळ 1,30,000चा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे।
विरोधी पक्ष वीज बिलात सवलत देण्यासाठी आंदोलन करत मोर्चे काढण्यात आले. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर कमी होऊनही पेट्रोल डिझेलचे दर कमी करत नाही, अशी टीका ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केली आहे. संविधान दिनानिमित्त नागपूरच्या संविधान चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी राऊत आले होते. यावेळी त्यांनी देशात दलितांवर अन्याय होत आहे, त्यांना देशात दुय्यम स्थान दिलं जात आहे, त्यांना पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप दिली जात नाही, मात्र त्यांच्याबाबत कुणी बोलतही नाही. दलितांबाबत केंद्र सरकार राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. वीज बिलात माफी देण्याची मागणी विरोधी पक्ष नेते करत आहेत. मात्र कोरोना काळात आम्ही लोकांना मदत केली, शेतकऱ्यांना मोठी मदत केली. मात्र कोरोनामुळे राज्याची तिजोरी रिकामी झाली. सर्व सोंग करता येतात, मात्र पैशाचे सोंग करता येत नाही. भाजप सरकारच्या काळात राज्याची तिजोरी खाली झाली, राज्य कर्जात बुडाले, असा आरोप करत जेव्हा संधी मिळेल तेव्हा आम्ही यातून मार्ग काढू, असं राऊत यांनी सांगितलं. लक्षात घ्या की मी आधी या ठिकाणी बोललो की वीज कंपन्या आहेत. ह्या एक कंपनी वीज निर्मिती करते, एक कंपनी वीज पुरवण्यासाठी तारं त्या ठिकाणी जोडते, सबस्टेशन्स तयार करते, तर एक कंपनी या विजेचं डिस्ट्रीब्युशन करते, त्या ठिकाणी वितरण करते. तिन्ही कंपन्या ह्यासुद्धा कुणाच्या तरी ग्राहक आहेत. मग ते कोळसा बनवणारे कोल इंडिया असो, किंवा ज्यांच्याकडून आम्ही कर्ज घेतो त्या बँका असो, किंवा मग आपल्याला ग्राहकांना ज्या पद्धतीने सोयीसुविधा पुरवायच्या असतील त्यासाठी ज्या ज्या एजन्सीज आम्हाला करावं लागत असेल त्यांनासुद्धा पैसा द्यावा लागतो. मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की करोनाच्या लॉकडाऊनमध्ये, त्यानंतर निसर्ग चक्रीवादळामध्ये, त्याच्यानंतर 12 ऑक्टोबरला जेव्हा मुंबई अंधारात गेली, आमच्या सर्व प्रकाश योद्ध्यांनी 24 तास त्या ठिकाणी काम करून आपली कुवत त्या ठिकाणी दाखवली. त्यांनी सांगितलं की आम्ही जनतेच्या बरोबर आहोत, जनतेला पाठिंबा देऊन आम्ही त्यांच्यासाठी सेवा उपलब्ध करू. 24 तास वीज पुरवठा करण्याचं काम या ठिकाणी घडलेलं आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये जेव्हा करोनाच्या कार्यकाळात वीज देयकं ही 3 महिन्याची या ठिकाणी आलेली आहेत, ती देयकं तपासून घेऊन त्या देयकांना जर जास्त वाटत असतील तर 3 हप्ते पाडून एकदम कुणी भरत असेल त्यांना 2% सवलत देऊन ह्या सगळ्या तरतुदी या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे. आणि याला पैसा लागणार आहे. सगळं सोंग घेता येतं, पैशाचं सोंग घेता येत नाही. आणि जी माफीची गोष्ट तुम्ही करता, मग शेतकऱ्यांना माफी कर्जमाफी देण्याचा विषय असो किंवा सवलतीत माफी देण्याचा विषय असो, हा राज्य सरकारचा विषय आहे. आणि राज्य सरकारने या करोनाच्या महासंकटात, महायुद्धात आणि या आपत्कालीन स्थितीमध्ये संपूर्ण आपली तिजोरी हे लोकांचे जीव वाचवण्यासाठी उघडी केलेली आहे. आणि लोकांचे जीव कसे वाचतील, लोक करोनाच्या संकटात मरण पाहू नयेत जास्त प्रमाणामध्ये, आणि ती आपले लोक चांगली राहावीत, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं, त्यांचं स्वास्थ्य चांगलं राहावं, हे धोरण राज्य सरकारने या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यामुळं आज फायनान्शियल जो क्रंच निर्माण झाला आहे, त्या क्रंचमुळं आम्हाला ही या ठिकाणी थोडंसं माघारी यावं लागलं. अन्यथा आम्ही लोकांच्या मधूनच निवडून गेलेलो आहोत, लोकांसाठीच आहोत. आणि हे करत असताना विरोधी पक्ष जेव्हा या ठिकाणी मोर्चे काढण्याचा प्रयत्न करतो, मला साधा प्रश्न विचारायचा आहे की क्रूड तेलाचे भाव एकदम खाली पडले आणि तरीही तुम्ही त्या लोकांना आजच्या दराने 85 रुपये दराने या ठिकाणी पेट्रोल डिझेल त्या ठिकाणी विकता, जेव्हा की 49 रुपयांनी तुम्हाला क्रूड ऑइल त्या ठिकाणी मिळतं. दुसरी गोष्ट की आमचा जो पैसा आहे GSTचा 28,000 कोटीच्या जवळपास आज केंद्र सरकारकडे अडकला आहे, त्याच्यात मदत करत नाही. जेव्हा राज्यामध्ये अतिवृष्टी झाली, महापूर झाला, त्या संकटामध्ये राज्य सरकारने लोकांकडे धाव घेतली, लोकांना मदत केली, त्यावेळेला सुद्धा केंद्र सरकार साधं आपलं पथकही पाठवू शकलं नाही. यावर कोणी बोलत नाही. आणि बोलत असताना
आम्हाला माफी द्या, आम्हाला माफी द्या. अहो, तिजोरी तर तुमच्या काळात खाली झालेली आहे. तुम्ही कर्जबाजारी करून ठेवलं या ठिकाणी. राज्यावर 4 लाख कोटीचं कर्ज या ठिकाणी कुणी तयार केलेलं आहे? तर भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं या ठिकाणी 2014 ते 19च्या दरम्यान एवढा कर्जाचा मोठा डोंगर उभा करून ठेवला आहे. त्यामुळं ही परिस्थिती या ठिकाणी आलेली आहे. अजूनही काही आम्ही बिघडलेलं नाही. आम्ही आजही कायम आहोत की जशी संधी आम्हाला मिळेल लोकांना आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी साथ देऊ. मी आपल्याला सांगितलं आधीच की पैशाचं सोंग घेता येत नाही, सगळी सोंग करता येतात. संपूर्ण आघाडीचं सरकार हे तिन्ही पक्षाचं सरकार आहे. आम्ही एकत्र आहोत आणि कुठेही आम्हाला अडचण नाही. जशी आम्हाला संधी मिळेल की आम्हाला यातून मार्ग काढता येतो, आम्ही निश्चितपणे मार्ग काढू. परंतु आज मला जे ज्वलंत प्रश्न आहेत त्यावर कोणी बोलत नाही. दलितांचे प्रश्न जर आज या ठिकाणी मांडायला गेलो तर दलितांवर जो अन्याय अत्याचार होतात, आम्ही काय या देशाचे नागरिक नाही आहोत का? आम्ही कोण आहोत? आम्हाला दुय्यम दर्जाची वागणूक का दिली जाते? आज पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप जी आहे ती पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप गेल्या 3 टर्मपासनं सातत्यानं या ठिकाणी त्याचा रिव्ह्यू घेण्यात आलेला नाही. जेव्हा की इन्फ्लेशन रेटप्रमाणे महागाईच्या दराच्या नुसार ती स्कॉलरशिप या ठिकाणी मिळाली पाहिजे. आज सामाजिक न्याय विभागाने केंद्र सरकारच्या जी समिती रिव्ह्यूची या ठिकाणी केलेली आहे ती हे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप संपवण्याच्या मागे लागलेली आहे. अशा परिस्थितीत अशा ज्वलंत प्रश्नांवर कुणी बोलत नाही. पदोन्नतीसाठी आज जवळपास 54,000 लोक या राज्यामध्ये, एकट्या राज्यामध्ये अनुसूचित जातीचे आहेत, ज्यांच्या पदोन्नत्या थांबलेल्या आहेत, त्याच्यावर कुणी बोलत नाही. आणि विनाकारण राजकारण करण्याचा हा प्रयत्न होतो. हा राजकारण लोक समजून घेतील आणि लोक निश्चितपणे आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या बाजूने राहतील हा विश्वास या ठिकाणी. काँग्रेसचा फुलका असं वाटतंय का? आता असं आहे, भाजपाची सत्ता या ठिकाणी मागील 5 वर्ष त्यांनी भोगली आणि त्यांचे 108 जवळपास आमदार निवडून आले आणि त्यांच्या चलबिचल आहे. आमदारांना सांभाळण्याची कुवत दिसत नाही त्यांच्या. त्यामुळं मध्ये असा पुळका आणायचा की हे सरकार आम्ही पाडतो, हे सरकार आम्ही पाडतो, हे काही बरोबर नाही. आणि हे मला वाटतं की विरोधी पक्षाचा रोल खूप चांगला यांना करता येतो. यांनी चांगली कामं विरोधी पक्षाची करावीत आणि हेल्दी करावीत, जेणेकरून राज्य आपलं पुढं जायला मार्ग सोपा होईल. संविधान दिनानिमित्त नितीन राऊत यांनी संविधान चौकात संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्य अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी संविधानाचे उल्लंघन होत असल्याचे म्हणून केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. सबसे पहले तो परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जो इस संविधान के निर्माता तथा शिल्पकार है, उन्हें आदरांजलि अर्पित करता हूँ. आज की देश की जो हालात है वो हालात भारतीय संविधान के कलमों के खिलाफ चल रहे हैं. देश जाति जाति में धर्म में बांटा जा रहा है. चाहे दलित हो, चाहे महिला हो, चाहे आदिवासी हो, चाहे अल्पसंख्यक हो, इनके ऊपर अन्याय अत्याचार बड़े पैमाने पे बढ़ गए. और शिक्षा के स्तर पर भी, रोजगार के स्तर पर भी इनको कमज़ोर करने का प्रयास पूरे देश में चल रहा है. यह सरकार इस देश में लव जिहाद का कानून लाती है, इस देश के अंदर मजदूरों के खिलाफ कानून लाती है, इस देश के किसानों के खिलाफ कानून लाती है. ये दर्शाता है कि ये संविधान को मानना नहीं चाहते, संविधान को टुकड़े टुकड़ों में बटोरना चाहते हैं, डिवाइड करना चाहते हैं. ये पूरे देश के ऊपर एक मनुवाद का संहिता यहाँ पे लाने का प्रयास इन लोगों का है. यह जनता जान रही है और जानेगी. यह कभी भी इस देश की जनता को मंजूर नहीं होगा. मैं आज के दिवस पर पुनः एक बार संविधान दिवस की हार्दिक बधाई देता हूं. संयुक्त कामगार संघटन संघर्ष समितीच्या वतीने संविधान चौकात केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला आहे. संविधान दिनानिमित्त विविध कामगार संघटनांनी एकत्रित येत केंद्र सरकारचे कामगारांचे 44 कायदे रद्द करत 4 सहित
तयार केल्या यांच्या निषेधार्थ देशविरोधी आंदोलन करण्यात येत असल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे। आज संविधान दिवस आहे आणि देशभराच्या कामगारांनी आणि कामगार संघटनांनी आज मोदी सरकारच्या जनता विरोधी, कामगार विरोधी, किसान विरोधी धोरणाच्या विरोधामध्ये देशव्यापी बंद पुकारलेला आहे। आपल्याला माहीत असेल की मोदी सरकारने जे कामगारांचे कायदे आहेत 44 कामगार कायदे, ते 44 कामगार कायदे रद्द केले आहेत आणि 4 नवीन संहिता तयार केलेल्या आहेत। त्याचप्रकारे संसदेमध्ये 3 नवीन अध्यादेश GR असे काढलेले आहेत की ज्यामुळे शेतकऱ्या हा देशोधडीला लागणार आहे, शेतकरी हा मरणावस्थेत आणखी पोहोचणार आहे। त्याच्या विरोधात आज देशातील संपूर्ण क्षेत्रातील कामगार, सेंट्रल ट्रेड युनियन्स आणि शेतकऱ्यांच्या संघटना मोदी सरकारच्या विरोधामध्ये देशव्यापी आंदोलन करत आहे। सडकेवरती ज्या प्रकारे परवानगी मिळाली त्या प्रकारे हे आंदोलन देशभरामध्ये आज सुरू आहे। आपल्याला माहीत आहे की मोदी सरकारने जे देशाची सार्वजनिक संपत्ती, देशाचे सार्वजनिक उद्योग हे एक एक करून विक्रीसाठी काढलेले आहे। एअर इंडिया विक्रीला काढलेलं आहे, भारतीय रेल विक्रीला काढलेली आहे, BHEL भेल म्हणून कंपनी विक्रीला काढलेली आहे। त्याच्या आधी आपल्या देशातील जे पेट्रोल आणि डिझेल याच्यावरचं नियंत्रण हे काढून पेट्रोल डिझेल दररोज महाग होत आहे ना, त्याच्यामुळे जनतेवरती ही महागाईचं मोठं संकट या सरकारने आणलेलं आहे। यासोबतच आपल्याला माहीत असेल की आज संविधान दिवस आहे आणि हा 26 नोव्हेंबर 1950ला भारतातील लोकांनी आज संविधान अंगीकृत केलं होतं। संविधान आम्हाला हे सांगतो की आम्हाला खाण्याची, पिण्याची, राहण्याची, वावरण्याची संपूर्ण प्रकारे आझादी आहे, मोकळीक आहे, स्वतंत्रता आहे। पण आपण बघतोय की या संविधानाला अनुसरून जे सर्वोच्च संसद आहे जिथे नवीन कायदे होतात, त्या कायदे करण्यासाठी भारतीय संविधानामध्ये जे काही प्रावधान आहे त्याला डावलून मोदी सरकार विरोधी पक्षाला विश्वासात न घेता जनता विरोधी, कामगार विरोधी आणि शेतकरी विरोधी कायदे एकामागून एक करत चाललेला आहे। त्याच्या विरोधामध्ये आज या देशातील संघटित आणि असंघटित कामगार हा सडकेवरती उतरलेला आहे। संविधान दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संविधान चौकात संविधान दिन चिराई होचा जयघोष केला। यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी उपस्थित होते। ज्या संविधानानं या देशामधल्या 18 पगड जातींना, अनेक धर्मांना, अनेक पंथांना, अनेक संस्कृतींना, अनेक भाषांना एकत्र बांधलं आणि ते बांधून एक समृद्धशाली, शक्तिशाली अशा भारताच्या निर्मितीकडे आपल्याला घेऊन चाललं आहे। त्या संविधानाला संरक्षण करणं हे प्रत्येक भारतीयाचं, प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे। आणि जेव्हापर्यंत संविधान राहील तेव्हापर्यंत हा देश राहील। ज्या दिवशी संविधान राहणार नाही त्या दिवशी या देशाचे किती तुकडे होतील याबद्दल मी काही सांगू शकत नाही। आणि म्हणून या देशाला सुरक्षित करण्यासाठी, या देशाला बलशाली करण्यासाठी, या देशामध्ये एक व्यक्तीची जे मूल्य आहेत, जी मानवतावादी मूल्य आहेत ती सुरक्षित करण्यासाठी संविधानाला सुरक्षित करणे गरजेचं आहे। एकीकडे संविधान जाळणारे लोक, ज्यांनी 1950 साली संविधान जाळलं ते लोक आज सत्ताधारी म्हणून बसलेले आहेत। दुसरीकडे ज्यांनी संविधान निरर्थक करण्याचा प्रयत्न केला ते काँग्रेस हे दुसरीकडे आहे। आणि हे दोनही पक्ष हे संविधान विरोधी पक्ष आहेत। कारण संविधानावर पहिला असा हल्ला हा इंदिरा गांधींनी केला या देशामध्ये आणीबाणी लागू करून। आणि त्याच्यासोबत इतके कायदे बदलले की वेलफेअर स्टेटची जी संकल्पना आहे, कल्याणकारी राज्याची जी संकल्पना आहे ती काँग्रेसनं पूर्णपणे त्या संविधानामध्ये अनेक कलम, पोटकलम बदलून त्याच्यामध्ये संविधान संशोधन करून ते संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे। या दोन्ही संविधान विरोधी शक्तींना बाहेर काढायचं असेल, हा देश वाचवायचा असेल, संविधान वाचवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीशिवाय आणि ॲडव्होकेट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर शिवाय दुसरा पर्याय नाही। त्याचं कारण असं आहे की संविधान ज्यांनी निर्माण केलं ते त्याच्या विचाराचे आणि रक्ताचे वारस आहेत। ज्यांनी आरक्षण दिलं त्याच्या रक्ताचे आणि विचाराचे ते वारस आहेत। आणि संविधान वाचवणे म्हणजे देश वाचवणे आहे। संविधान वाचवणे म्हणजे प्रत्येकाचा स्वतःचा धर्म वाचवणे आहे।
संविधान वाचवणे म्हणजे आपलं अस्तित्व वाचवणे आहे. आणि म्हणून हे संविधान वाचवण्यासाठी प्रत्येक सुबुद्ध नागरिकांनी, ज्याला बुद्धी आहे, जो विचार करतो आणि जो करतही नाही परंतु देशावर प्रेम करतो, त्या सर्वांनी हे संविधान वाचवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपापल्या पद्धतीनं प्रयत्न करायला पाहिजे. कारण की संविधानाची प्रास्ताविका सुरुवात होते, वी द पीपल ऑफ इंडिया रिझॉल्व टू कॉन्स्टिट्यूट. म्हणजे रिझॉल्व टू कॉन्स्टिट्यूट जेव्हा आपण म्हणतो, वी द पीपल ऑफ इंडिया म्हणतो, याचा अर्थ आपली जबाबदारी आहे. आम्ही हे संविधान स्वतःप्रती अर्पित केलेलं आहे, आम्ही दुसऱ्याला जबाबदारी दिलेली नाही आहे. म्हणून स्वतःची जबाबदारी ओळखा, स्वतःची प्रत्येक नागरिकानं जबाबदारी ओळखा, हा देश ओळखा, या देशाची संस्कृती ओळखा आणि या देशाची एकात्मिकता ओळखा आणि त्याच्यानुसार आपल्या धर्मापेक्षा, आपल्या जातीपेक्षा, आपल्या भाषेपेक्षा, आपल्या वंशापेक्षा देशाला श्रेष्ठ माना. फर्स्ट इंडियन अँड लास्ट इंडियन. बाबासाहेब काय म्हणायचे, आय एम फर्स्ट इंडियन अँड लास्ट इंडियन. आणि हा मंत्र जर प्रत्येक भारतीयाने आपल्या मनामध्ये घातला तर या देशातलं संविधान वाचेल, या देशातलं संविधान वाचलं तर देश वाचेल, देश वाचला तर प्रत्येक नागरिकाचे अधिकार वाचतील. नाही तर तोही वाचणार नाही, देशही वाचणार नाही. आणि येणारा काळ हा गुलामीचा काळ असणार आहे. ती गुलामी कोणाची करावी लागणार हे बाकीत मी आज करत नाही, परंतु जर संविधान गेलं तर गुलामीशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि हेच माझा या देशातल्या नागरिकांना मेसेज. भारतीय संविधान जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, भारतीय लोकशाही जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. क्राईम ब्रांच युनिट 3च्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान कॉटन मार्केट येथे अवैधरित्या फिरणाऱ्या 2 इसमाला धारदार शस्त्रसहित अटक केली आहे. या आरोपीकडून क्राईम ब्रांच पोलिसांनी 3 चाकूसह भाल्यासारखे दिसणारे एक धारदार शस्त्र सुद्धा जप्त केले आहे. काल दिनांक 25/11/2020 रोजी क्राईम ब्रांच युनिट क्रमांक 3 मधील पोलीस स्टाफ, मी तसेच सपोन नक्षत्रे, SI रफिक खान, पोलीस हवालदार रामचंद्र कारमोरे, NPC प्रफुल्ल चुटे, नापोशी अनुप तायवडे, कोशी अनिल बोटरे असे आमच्या युनिट 3च्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना नापोशी प्रफुल्ल चुटे यांना त्यांच्या गुप्त माहिती भेटली की एक मोपेड गाडी आहे, त्याचा क्रमांक आहे MH31 AG 9772. यावर 2 इसम हे संशयितरित्या फिरत असून त्यांच्या कपड्याला चाकू वगैरे लागलेले आहे. अशा माहितीवरून आम्ही 2 पंचांना बोलून मिळालेल्या विश्वसनीय बातमीवरून यांना कॉटन मार्केट परिसरामध्ये 15:50 वाजता ताब्यात घेतला असता आणि त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एकूण 3 चाकू, एक भाल्यासारखे पाते असणारं धारदार शस्त्र मिळून आले. त्याच्यामध्ये आम्ही ज्यांना ताब्यात घेतले त्यांची नावे आकाश पुन्नालाल गौर, वय 24, राहणार कांजी हाऊस कॉटन मार्केट, सोहन शहान निमजे, वय 20 वर्षे, राहणार पटवी गल्ली गोळीबार चौक, असे दोघांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांच्यावर भारतीय हत्यार कायदा 425 प्रमाणे कारवाई करून त्यांना पुढील कारवाई करता पोस्ट गणेश पेठेची ताब्यात देण्यात आले आहे. सर, हे जे प्राथमिक जांचमध्ये काय माहिती झालं का, हे जे धारदार वस्त्र यांच्यासोबत होते ते काय कारणास्तव होते, कुठे जाणार होते, काही अनैतिक म्हणजे करणार तर नव्हते? हो, त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी असेच चाकूसह थोडं एरियामध्ये फिरत असल्याचे सांगितले होते. तरी ते काहीतरी नक्कीच काहीतरी दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा करण्याची तयारीत असावेत अशी आमची खात्री आहे. तर आम्ही त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. तर आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुढील बातमीपत्राकरिता बघत राहा महाराष्ट्र न्यूज 7, आवाज महाराष्ट्राचा.